नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ एम-पी-एस-सी किडा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांचे मित्रांचे काही मेसेज येत होते की रिझल्ट कसा बघायचा आपला. आपलं फक्त फर्स्ट यादी लिस्ट लागली तर त्याच्यानुसार आपला रिझल्ट कसा चेक करायचा. आपलं यादीत नाव आहे म्हणजे आपल्याला 45% वर मार्क आहे समजा. तर यादीत नाव असून फक्त तेवढा उपयोग नाही मित्रांनो. जर तुम्हाला म्हणजे समजा तुमच्या जागा समजा आपण आजच बघू अनुसूचित जातीच्या जागा बघू. तर इथं महिलासाठी 2 जागा आहे. माजी सैनिकसाठी 1 जागा आहे. कंत्राटी ग्रामसेवक बीड जिल्हा परिषद बीडचं बघतोय आपण कंत्राटी ग्रामसेवकचं. इथं टोटल एकूण 44 जागा होत्या. तर इथं अनुसूचित जातीसाठी महिला 2, माजी सैनिक 1 आणि समांतर आरक्षण म्हणजे जनरल मेल अनुसूचित जाती इथं 2 जागा आहेत. अशा एकूण 5 जागा होत्या मित्रांनो. तर आपण बघूया ते बघायचे कशा आणि तुमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही म्हणजे नेमकं बघायचं कसं. चला आपण बघू. तर सर्वप्रथम बघू आपण अनुसूचित जातीसाठी जनरलची जागा बघू मित्रांनो, म्हणजे समांतर आरक्षण शिवाय. तर इथं 2 जागा आहेत. तर फर्स्टली आपण तिथं लगेच उडी मारूया. मी तुमच्यासाठी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलं होतं जिल्हा परिषद बीडचा रिझल्ट. तर आपल्याला एस-सीचा रिझल्ट बघावा लागेल मित्रांनो. तर पहिला विद्यार्थी आहे प्रशांत कल्याणराव गाडे. तर याला 156 मार्क आहे आणि यासोबतच आता हे जर आपल्याला ओपनमध्ये जर हे म्हणजे लिस्ट मेरिट लागत असेल यांची, ठीक आहे, यांचं कम्पीट हे यांच्यासोबत करणारच आहे. पण हे जर यांना ओपनच्या लेवलने मार्क असतील तर ती ओपनची जागा एक्वायर करतील समजा. तर त्या हिशोबाने मग आपल्याला ओपनची सुद्धा हे बघावं लागेल. तर खुला वर्ग किती 1 जागा मित्रांनो ओपनची. जनरल ओपन मेल 1 जागा. तर त्याच्यामुळे इथं जनरल ओपन आता ही जी आहे अजय प्रकाशराव ताठे हे जे आहेत ते ओपनमध्ये चालले जाते मित्रांनो, कारण की एकच जागा आहे. तर त्यामुळे मग त्यांना एस-सीमध्येच एक हे बघावं लागेल. तर इथं बघा, तर प्रशांत कल्याणराव गाडे हे जे आहेत यांना एस-सीमध्ये हे पहिले आहे. म्हणजे यांचं 1 जागा फिक्स आहे. यांना 156 मार्क आहे. आणि त्याच्या खाली एक कोणी नाही आहे आता, म्हणजे वर तर कोणी नाही आहे. मग आपल्याला खालीच बघावं लागेल. तर जागा टोटल जनरल मेलच्या 2 आहेत. मग आपल्याला इथं एस-सी प्रशांत कल्याणराव गाडे हे 1 आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला एस-सीचं आणखी 1 बघावं लागेल. इथं नंदीलाल तुकाराम गायकवाड, अच्छा हे आहेत. तर यांना 142 मार्क आहे. म्हणजे हे 2 आहेत. म्हणजे हे 2 जागा फिक्स झाल्या मित्रांनो. बघू शकतात आपण. एस-सी 2. आता हे दुसरे विद्यार्थी कोण नंदीलाल तुकाराम गायकवाड. आता वेटिंग लिस्ट कशी लागेल. आता वेटिंग लिस्ट हे 1/3 घेता, म्हणजे एका जागेसाठी 3 जागा वेटिंगला ठेवता की 2 जण वेटिंगला ठेवतात, ते आता त्यांच्यावर अवलंबून आहे. ते कसं करतील ते पुढं मी तुम्हाला कळवलंच तसं. तर अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट बघू शकता मित्रांनो. मला विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते, सांगा कसं करायचं ते. तर तुमच्या पद्धतीने आरामशीर तुम्ही मोबाईल ओपन करून बघू शकतात. तर ह्या असाइनमेंट जर तुम्हाला ओपनच्या याच्याने मार्क असेल किंवा जर समजा तुम्हाला कळालंच नाही तर तुम्ही मला माझ्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. तसं मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल माझा मोबाईल नंबर. तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, बिनधास्त कॉल करू शकतात. तर धन्यवाद मित्रांनो. तर एवढंच होतं आज पुरतं. मी गॅप पडला मित्रांनो, थोडा पेपर होते अभ्यासाच्या, मला जरा व्हिडिओ टाकता नाही आले, बनवता नाही आले. त्याच्यामुळे मग आज व्हिडिओ अपलोड करतोय चॅनलवर. तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल, आणि व्हिडिओला लाईक करा आणि असं सपोर्ट करत राहा मित्रांनो. आपण पुढचे अपडेट्स कंटिन्यू आता रेग्युलर अपडेट रोज जे डिटेल जे समजा कोणी मला तुम्ही मेसेज केला, तुम्हाला काही अडचण असल्यास त्याचा व्हिडिओ आपण टाकून देऊ. जे मला वाटलं ज्याची गरज आहे मुलांना कळायची की हे कळालं पाहिजे, ते कळालं पाहिजे, ते मी बरोबर अपलोड करून दे मित्रांनो. तर आज पुरतं बस एवढंच. भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.